महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना काय दिलं? ठाकरेंनी भोपळाच दिला ना? नारायण कुचेंचा राऊतांना सवाल. ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचंही काही केलं नाही. आमदार नारायण कुचेंची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजप धर्म आणि देवळांचं राजकारण करताय. आरएसएसच्या माध्यमातून धर्म, देवळातून राजकारण, सामनातून भाजपवर हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक. एसआरएच्या संदर्भात सर्व प्रश्न सोडवण्यासाठी बैठक. येत्या 2 ते 3 दिवसात बैठकांचं आयोजन. शरद पवारांनी बोलावली साखर कारखानदारांची बैठक. राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमन बैठकीला येणार. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बैठकीला दोघे एकत्र येणार का? आज पवार काका पुतणे एकत्र असण्याची शक्यता. संध्याकाळी 4 वाजता होणार बैठक. खासदार सुप्रिया सुळे नागपूर दौऱ्यावर. स्वर्गीय बंडोपंत उमरकर पुरस्कार सोहळा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देणार पुरस्कार. अकोल्यातील ओबीसी कार्यकर्त्याची आत्महत्या प्रकरण. पंकजा मुंडेंनी फोनवरून साधला मृतकाच्या पत्नीशी संवाद. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मंत्री पंकजा मुंडेंकडून कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त. ठाण्यात सोमवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई प्रश्नी मोर्चा. बेकायदा बांधकामं, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात एल्गार. पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट. 35,440 कोटींच्या 2 नवीन योजनांची घोषणा. आगामी निवडणुकीकरता भाजपची रणनीती ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता रणनीती. मवियाच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना दारं खुली. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल त्यांना पक्षात घ्या. कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश. आगामी निवडणुकीकरता भाजपची तयारी. मुंबईतील भाजप कार्यालयात कोकण विभागाची बैठक. बैठकीत कोकण विभागातील आमदार, मुख्य नेते उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली अमित शहांची भेट. पक्ष संघटनेसंदर्भात थेट माहिती घेतल्याची माहिती. तर ट्विट करत सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप. आमदार अमोल मिटकर यांचा आरोप. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात चित्र भयानक दिसलं. अमोल मिटकरींचं वक्तव्य. ठाण्यात मराठीचा द्वेष करणाऱ्या महिलेला मनसेनं धडा शिकवला. व्यक्ती मराठीत बोलल्यानं परप्रांतीय महिलेकडून शिवीगाळ. मनसे पदाधिकाऱ्याने परप्रांतीय महिलेला दाखवला इंगा. महिलेनं मागितली माफी. ठाण्यात अनंत आकाश पुस्तक प्रकाशन सोहळा. उद्धव ठाकरेंनी दिला अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च. महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. हे सरकार बेईमानीनं निवडून आलं. सरकार विरोधात बोलणं म्हणजे नक्षलवादी घोषित करणं. सरकार निजाम इंग्रजांच्याही पुढे जाऊन वागतंय. काँग्रेसच्या नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा. आगामी निवडणुकांसाठी युतीसंदर्भात आढावा घेत आहोत. शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न. युतीचे अधिकार जिल्हा स्तरावर दिले. स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही. मुख्यमंत्र्यांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीला सर्व आमदार, खासदार उपस्थित. जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता. आमदार संग्राम जगतापांना पक्षाने पाठवली नोटीस. वादग्रस्त विधानामुळे पक्षानं पाठवली नोटीस. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पाठवली नोटीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरे मोदींच्या पातळीचे. एकनाथ शिंदे यांच्या करोडो रुपयांची चौकशी करा. चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य. सचिन घायवळ प्रकरणात रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत घायवळ व्यासपीठावर. रोहित पवारांनी जारी केला व्हिडिओ.
विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा. संसदीय कार्य विभागाने काढलं परिपत्रक. सार्वजनिक कामांना गती मिळणार. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचं देखील 2 ठिकाणी मतदार यादीत नाव. काँग्रेसच्या वोट चोरीच्या आरोपांवर भाजप नगरसेवक संजय खेराडे यांचं प्रत्युत्तर. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होतीये. हंबरडा मोर्चात अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. उद्धव ठाकरेंचा निर्धार. सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली. सर्वात मोठं पॅकेज नाही तर सर्वात मोठी थाप. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पॅकेजवरून उद्धव ठाकरेंची टीका. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख द्या. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. 50 खोके घेतले, त्यांच्याकडून 50,000 हेक्टरी मागतोय ठाकरेंचा टोला. केंद्राने महाराष्ट्रात मदत का दिली नाही? पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला मदत का नाही? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल. मोदींकडून पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा होती. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवर पुतणा मावशीचं प्रेम. ठाकरेंचा हंबरडा मोर्चा नाटकी. ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. हंबरडा फोडण्यापेक्षा स्वतःवर आसूड उगवला असता तर बरं झालं असतं. हंबरडा राखून ठेवा. तो मुंबई छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हंबरडा मोर्चावर ट्विट करत आशिष शेलारांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक हंबरडा मोर्चा काढणं चुकीचं. प्रताप सरनाईकांची ठाकरेंवर टीका. शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासाठी निवेदन द्या. सरनाईकांचा ठाकरेंना खोचक सल्ला. निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा हंबरडा. शेतकऱ्यांविषयी उद्धव ठाकरेंच्या मनात सहानुभूती नाही. माजी आमदार शहाजी बापू पाटलांची ठाकरेंवर बोचरी टीका. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सगळं सुरू असल्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना त्रास दिला. उद्धव ठाकरेंचा मोर्चा फेल झाला. भाजप आमदार प्रशांत बंब यांची टीका. एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. मी डॉक्टरांना मूर्ख मानतो. जैन मुनी कैवल्य रत्न यांचं वक्तव्य. कबुतराची हत्या म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं. शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा. सुरेशजी महाराज यांचं सरकारला आवाहन. शस्त्र उचलायची वेळ आली तरी आम्ही उचलू. कबुतरांसाठी नागा साधू यांची फौज उभारू. जैन धर्मगुरू यांचा सरकारला इशारा. कबुतरांसाठी लोढा कबूतर टॉवर उभारणार. हर्षवर्धन सपकाळ यांचा टोमणा. जैन मुलींचा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचं सपकाळांकडून स्वागत. ठाण्यात म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची सोडत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत. निवडणुका शिवसेनेसाठी नव्या नाहीत. येत्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. छत्रपती संभाजीनगरातील बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी विक्रीस ठेवलंय. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला. सत्तेत असताना दमडी न देणारी ठाकरेंची शिवसेना आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करतीये. नवनाथ बन यांचा हल्लाबोल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल्याणमध्ये आंदोलनात सहभागी. कल्याणच्या डीसीपींची भेट घेऊन मामा पगारेंसोबत गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मालाडमधील मंत्री मंगलप्रभात लोढांचा जनता दरबार रद्द. लोढांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी. मालाडच्या पी दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालयातील प्रकार. मालाड जनता दरबारात अंडफेक वादावरून तक्रार नोंद. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानंतर कारवाई. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू. डिजिटल युगात मुली सर्वाधिक असुरक्षित. सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केली चिंता. कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू. केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी.
सोनं 2600 रुपयांनी तर चांदी 4000 स्वस्त. सोनं चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक. मुकेश अंबानींनी बद्रीनाथ मंदिराला दिली भेट. अंबानींकडून बद्रीनाथ मंदिराला 5 कोटींची भेट. तर मर्सिडीजचा विक्रीचा रेकॉर्ड. नवरात्रीत 2500 गाड्यांची विक्री. मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हिट. कमाल तापमानात वाढ. पैठणमध्ये इच्छुक उमेदवारांचंच नाव मतदार यादीतून वगळलं. नाव वगळण्यासाठी अर्ज केला नसतानाही प्रकार घडला. नाव गायब झाल्यानं नगरपालिका प्रशासनाला निवेदन. तक्रारदाराने चौकशीसाठी दिलं निवेदन. हिंगोलीत गुंगळ पिंपरी झेडपी शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन. 4000 कोटी रुपयांची प्रलंबित देणी देण्याची मागणी. महामंडळाकडून केवळ आश्वासनं. कर्मचारी मात्र नाराज. हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा डम्पिंग. शिवसेनेच्या नाना भानगिरेंनी दिला आयुक्तांना इशारा. पाठपुरावा करूनही पालिकेकडून दुर्लक्ष. मालेगावच्या अंगणवाडी शाळेत लाखोंचा भ्रष्टाचार. अंगणवाडीतील कामांच्या नावावर लाखो रुपये लाटले. विद्यार्थ्यांनाही निकृष्ट दर्जाचा पोषण आहार. जैन समाजाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान. पोस्टर व्हायरल. वाशिममधील कारंजामध्ये मनोरंजन क्लबवर पोलिसांची धाड. 49 जणांवर कारवाई. 37,89,180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रम. कार्यक्रमात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह 4 जागतिक विक्रमांची नोंद. 15,000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. साताऱ्यातील औंधमध्ये 85व्या राष्ट्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. देशभरातील नामांकित गायक महोत्सवात सहभागी. सर्व शाळांची सुरक्षा तपासणी आणि पोर्टल प्रसिद्धीचे उच्च न्यायालयाचे आदेश. बदलापूर प्रकरणानंतर उच्च न्यायालय सक्रिय. व्यापारी मित्र मंडळाचे 33व्या वर्षात पदार्पण. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सलोखा जपण्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन. पूजेच्या थाळी सजावट स्पर्धेत 100 महिलांचा सहभाग. बीडच्या आगरनांदूरमध्ये पूरग्रस्तांना मदतीचं वाटप. पुणे येथील समर्थ युवा प्रतिष्ठानचा पुढाकार. किराणा मालाच्या किटचं वाटप. वाशिममध्ये बांबू परिषद आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन. निसर्ग चक्र सुरळीत करण्याकरता बांबू लागवड ही काळाची गरज. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं वक्तव्य. भंडाऱ्यात शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलाणी यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यातील जमीन मोजणी प्रकरण 30 दिवसांमध्ये मार्गी लागणार. महसूल विभागाचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एक्स पोस्टच्या माध्यमातून माहिती. तर मराठवाड्यातील आत्महत्या रोखण्याकरता ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीमधून प्रबोधन. संतांच्या विचारातून वारकरी गावागावातील शेतकरी आत्महत्या रोखतील. हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील महाराज यांचा विश्वास. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. देश विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी वाहिली तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचं ड्रोनद्वारे दृश्य टिपलं. पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा शुभारंभ. छत्रपती संभाजीनगरात कार्यक्रमाचं थेट प्रसारण. योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश. अनिल अंबानींचे जवळचे सहकारी अशोक पाल यांना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई. त्यांच्यावर एससीसीआयला 68 कोटींची बनावट बँक हमी दिल्याचा आरोप. आता काढा दंडा. भयमुक्त नाशिक हाच अजेंडा. बॅनरबाजी करत नाशिककरांचा पोलिसांच्या टवाळखोरांवरील कारवाईला पाठिंबा.
मराठवाड्यात ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून दिंडी. आज धाराशिवमधून आधार दिंडीला सुरुवात. वाढवण बंदर प्रकल्पाचं सर्वेक्षण सुरू. सर्वेक्षणाकरता पोलीस बंदोबस्त तैनात. वाढवणसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप. स्थानिकांकडून बंदराविरोधात घोषणाबाजी. मुलुंडमधील पदपथांवर बांगलादेशी घुसखोरांचं साम्राज्य पसरत असल्याचा दावा. भाजप नेत्यांनी केली पदपथांची प्रत्यक्ष पाहणी. पाहणी दरम्यान फेरीवाल्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं. खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा जगात एक नंबर. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली शाळेला भेट. केलं शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं कौतुक. यवतमाळ शहर पोलिसांकडून 49 हरवलेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द. ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त. स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणीय निकषांवर उतरल्यामुळे दर्जा प्राप्त. मातीच्या किल्ल्यांचा खेळ अलिप्ततेकडे. सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यंदा मातीच्या किल्ल्याच्या मागणीत तब्बल 80% घट. मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी. 18 ऑक्टोबरपर्यंत सकाळच्या गाड्यांच्या वेळेत बदल. मेट्रो मार्गिका 7 आणि 2A वर सिस्टम इंटिग्रेशन आणि सेफ्टी ट्रायल सुरू असल्यानं तात्पुरता बदल. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम. महामार्गावरील वेताळ, वांबर्डे आणि पणदूर येथील खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसात खड्डे जैसे थे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. पालघरमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा बोजवारा. टेपाचा पाडा इथे रस्ता नसल्यानं नागरिकांची गैरसोय. रेल्वे रूळ ओलांडताना नागरिकांची कसरत. अनेक वर्षांपासून पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्याची स्थानिकांची मागणी. औद्योगिक क्षेत्रात अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. अखेर 13 दिवसांनी मागे. महायुती सरकार निषेध म्हणून 13वीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून आंदोलनाचा समारोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.